राशिद भाईच्या दुकानात आलेला आहे आणि मी हा उलांजीचा जो ट्रायपॉड आहे तो घेतलेला आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज मी चाललो आहे CSTला. मला ट्रायपॉड घ्यायचा आहे कारण की आपल्याकडे चांगला कॅमेरेवाला मोबाईल झालेला आहे आणि आपण माईकसुद्धा घेतलेला आहे. तर आपल्याकडे ट्रायपॉडची कमी भासत आहे आणि आपल्याला आता उद्यापासून आगमनाला जायचं आहे कारण की आपले लाडके बाप्पा जे आहेत त्यांचे आगमन उद्यापासून परेल आणि लालबाग साईडला चालू होणार आहे. मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या असतात त्या. तर लालबागला तुम्हाला माहिती आहे किती क्राऊड असतो आणि त्या क्राऊडमध्ये आपल्याला मोबाईल कुठल्या अँगलनी पकडावा लागतो कारण की मोठ्या ह्या मूर्त्या असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट अँगल मिळण्यासाठी एक तर तुम्हाला माहिती आहे मूर्ती लांब असते किंवा जवळ, कारण की मंडळवाले जे आहेत ते काही काही लोक जवळ येऊन देतात, काही काही लोक नाही देत. तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट अँगलसाठी जर लेंथ मोठी असेल आपल्या कॅमेरासाठी तर सेल्फी स्टिक त्याचं काम जे आहे ते प्रॉपर वेने करते. त्यासाठी आज मी ते खरेदी करण्यासाठी CSTला चाललेलो आहे. लास्ट वीकमध्येच म्हणजे लास्ट 2-3 दिवसाआधीच मी हा माईक घेतलेला याच वीकमध्ये. तर आता आपली जी कमी भासते ती ट्रायपॉडची ती आली की आपला पूर्ण सेटअप रेडी होऊन जाईल, आपला मोबाईल, ट्रायपॉड आणि माईक. तर व्हिडिओमध्ये जर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की भरपूर लोक येतात, व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब आणि लाईक्स करत नाही. तर ते करू नका. सबस्क्राईब आणि लाईक्स हे तुम्ही नक्की करा, त्याने मला इन्स्पिरेशन मिळतं की माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना ते आवडतात. आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर चला, माझी आजची जर्नी मी स्टार्ट करतो CSTला जाण्याची. मी आता CST स्टेशनला पोहोचलेलो आहे. ज्या वेळेस घरी जायची वेळ होती त्यावेळेस पोहोचलो आहे, म्हणजे 3:08 पोहोचलो आहे. आणि घरातून निघलो, एवढा प्रचंड पाऊस होता, दिव्यापर्यंत पाऊस, आणि दिव्याचं असं मुंबरा क्रॉस केलं, ऊन पडलंय. इथेही ऊन आहे पावसाची, आणि माझीच फक्त दुश्मनी आहे वाटतं की मी जिथे जातो तिथे पावसाचा. परेलमध्ये पण पाऊस होता, मला वाटलं पुढे पण भेटेल पण इकडे नाही भेटला. आता ईस्टला जाऊ की वेस्टला जाऊ ते आधी विचारतो मी मित्राला, कारण की तोच मला बोललेला की CSTला आपल्याला ईस्ट साईडला, लेफ्ट साईडला जावं लागेल. तिकडनं ते बोरी बाजार करून जे एरिया आहे तिकडे भरपूर कॅमेरा शॉप्स आहेत आणि तिकडे ॲक्सेसरीज पण मिळतात. तर तिकडे जाऊन मला बघावं लागेल कुठला आपल्या मोबाईलसाठी परफेक्ट असेल. आता सौरभने मला एक फोटो पाठवला DMartमधला, तोही चांगला आहे. बट आपण आता इथे आलेलो आहे आणि मी इथे आलो आहे तर आता वेस्ट करू शकत तर नाही, त्यामुळे इथे बघतो कितीला आहे. तसं तर आपण या मंथमध्ये DMartला तर जाणार आहे, इकडे जर पटला नाही तर DMartवाला घेऊ. पण आता इकडे जाऊन बघतो मी, मला विचारावं लागेल की कुठल्या वेळी जायला लागेल. तर मी माझ्या मित्राला फोन करतो आणि त्याला विचारतो कुठल्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. हे आपलं जुनं ब्रिटिशकालीन CST स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता की अजून पण इमारत तशीच आहे. आणि आजचं स्ट्रक्चर आणि पुरातन काळातलं 100 वर्षाआधीचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. अजूनही त्यांच्या विट्यामधलं ते सिमेंट भरलेलं आहे, ते अजून निघालेलं नाही. आजकालचे आपले कन्स्ट्रक्शन तुम्ही बघताय की 1 वर्ष नाही झालं की ब्रिज तुटला, बिल्डिंगला क्रॅक्स गेले. तर अशा प्रकारे इंग्रजांनी बांधलेले स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आता मी जातो या रस्त्याने पुढे, विचारतो आधी, कारण की तिथे बस स्टँड आहे, तो नेतो गेटवे ऑफ इंडियाला. त्याच्याच रस्त्याने आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. मी आधी विचारतो आणि मग कन्फर्म करतो एकदा. मी आता या बोरा बाजारच्या रस्त्याला निघालेलो आहे आणि इकडे भरपूर सारे शॉप्स आहेत. पुरातन आणि जुने जे शॉप्स आपण जपलेले आहेत त्या लोकांनी, ते शॉप्स इथे आहेत. खाण्याचे जास्त करून आहेत इकडे, आणि मोबाईल ॲक्सेसरीज वगैरे, टॉप 10 वगैरे जे मोबाईलचे ब्रँड्स आहेत त्यांचे शॉप्स आहेत इकडे. आणि जास्त करून जे आहेत तुम्हाला जे मसाजर वगैरे लागतात, म्हणजे जे ॲक्सेसरी इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आहेत ना, त्या इकडे भरपूर मिळतात या रस्त्यामध्ये. तर इकडे चाललं, इथे फोर्टचा राजा म्हणून फोर्ट एरिया आहे ना हा, तर इथे फोर्टच्या राजाचे तुम्ही बघू शकता टी-शर्टसाठी ज्याला कोणाला हवी असेल, जो मुंबईमधला आपला व्हिडिओ बघतोय, तिकडे यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे दिलेले आहेत. तर आता इथे बघावं लागेल लेफ्ट टर्न की राईट टर्न. गुगल मॅप टाकलेला आहे, एकाने मला सांगितलेलं की सरळ सरळ जावा करून. तर बोरा बाजार म्हणून हा एरिया आहे. आता गुगल मॅप पण आपला बोलतोय वाटतं लेफ्ट मारा की राईट, थोडा चेक करावं लागेल मला इथे, कारण की भरपूर शॉप्स असल्यामुळे आणि गल्ली भरपूर असल्यामुळे तर आपल्याला कुठल्या नेमक्या गल्लीमध्ये जायचं आहे हे शोधावं लागेल. त्या राशिद भाईच्या दुकानात आलेला आहे आणि मी हा उलांजीचा जो ट्रायपॉड आहे तो घेतलेला आहे. याची बिल्ड क्वालिटी म्हणजे मी चेक करून बघितली आणि दाखवली, मला 2 ते 3 क्वालिटी दाखवलेले. तर ही वालीची क्वालिटी ती भरपूर चांगली आहे आणि हा 4 फूटचा आहे आणि मोबाईल जो आहे तो स्टेडी राहतो. आणि इकडे जो हा बॉल दिलेला आहे ना, तर त्याला आपण घरी ब्लॉक टाईपमध्ये उभं आणि आडवं जसं आपण करतो त्या हिशोबाने हा यूज करू शकतो. आणि याची बिल्ड क्वालिटी तुम्हाला मी घरी ओपन करून दाखवेल कसं आहे करून. तर मी फर्स्ट टाईम आलेलो इकडे, भरपूर कॅमेऱ्याचे दुकान म्हणजे शॉप्स आहेत इकडे. 2-3 दुकानं चेक केले तर याच्यापेक्षा महाग वगैरेवाले पण होते.
बट हा म्हणजे ॲज पर महागाच्या हिशोबाने हा भरपूर याच्यामध्ये मला भेटला. त्यांना बोललो मी काही कमी करायचं, ते बोलतात ब्रँडचं आहे तर काही कमी होत नाही आहे. तर ठीक आहे, आता घ्यायचं होतं तर घेतलं. आणि आता जे ह्या एक्सपेन्सिव्ह वस्तू ज्या सर्व मी घेतलेल्या आहेत, आता मला काही करून ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवावी लागेल. जसं मी 9 महिन्यानंतर रिटर्न केलेलं आहे, तर 9 महिने वगैरे नाही, तर कंटिन्यू मला ती लॉगिंग जी आहे ती चालू ठेवावी लागेल. तर याला मी मोबाईल अटॅच करून बघतो आणि व्ह्यू कसा येतो ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. फायनली मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि ट्रेन जी आहे ती 4:34ची लागलेली आहे. मी जस्ट शॉपमधून निघताना मला राशिद भाई भेटले स्टेअर्सवरती. तर त्यांना बोललो मला फोटो काढायचा तुमच्यासोबत, तर ते चल म्हणाले. कारण की मी त्यांच्याबद्दल भरपूर रिव्ह्यू ऐकले होते की रूड आहेत, ॲरोगंट आहेत वगैरे, पण तसं काही नाही. माझ्याशी एकदम चांगल्या याच्याने बोलले ते. आणि फोटो पण काढला आणि त्यांनी विचारलं की प्रोडक्ट कुठला घेतला, तर त्यांनी मला सांगितलं की काय क्वालिटी वगैरे, त्याबद्दल एकदम चांगला प्रोडक्ट तुम्ही घेतलेला आहे म्हणून. तर आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे आणि डोंबिवली ट्रेन आपल्याला भेटलेली आहे. आणि याच्यानंतर मी घरी जाईल आणि परत एकदा अनबॉक्सिंग करेल आणि त्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला स्पेसिफिकली सांगेल त्यांनी जे मला सांगितलं ते. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. आणि प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही CSTला कुठल्याही शॉपमध्ये जाऊ शकता, पण प्राईस व्हेरियन्स भेटेल तुम्हाला. तर मी ज्या शॉपमध्ये गेलेलो, बॅग हाऊस म्हणून आहे राशिद भाईचं दुकान, तर तिकडे मी गेलो. तर त्यांना मी बोललो प्राईस कमी वगैरे होईल का, तर ते बोलले ब्रँडेड प्रोडक्ट आहे, त्याची प्राईस वगैरे तुम्ही प्रोडक्ट एकदा वापरून बघा आणि तेव्हाच तुम्ही सांगा. कारण की भरपूर जे इन्फ्लुएन्सर व्लॉगर लोक आहेत तर हाच प्रोडक्ट घेऊन जातात आणि याची प्राईस रेंज थोडी हाय आहे. तुम्ही नॉर्मल सेल्फी स्टिक वगैरे बघायला जाल तर त्याच्या हिशोबाने याची प्राईस थोडी हाय आहे, पण प्रोडक्ट पण त्याच क्वालिटीचा आहे असं त्यांनी सांगितलं. तर घरी जाऊन मी एकदा परत चेक करतो आणि तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करतो. मित्रांनो, तर आज मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं हा ट्रायपॉड घेतलेला आहे. याची अनबॉक्सिंग आपण ऑलरेडी दुकानात केलेली आहे, पण आता घरी दाखवायचं आहे आपल्याला, घरच्यांना दाखवायचं आहे, नीलमला दाखवायचं आहे, त्यासाठी अनबॉक्सिंग करतोय. तर नीलम आपला व्हिडिओ काढते आणि आपण याची अनबॉक्सिंग करतोय. हे बिल आहे, बिल तर दाखवायचं नाही घरच्यांना, नाही तर घरच्या शिव्या घालतील. हा बॉक्स इथे ठेवला मी. हा आपला प्रोडक्ट आहे आणि हा ह्याचा वेट एकदम मस्त आहे. मी जसं राशिद भाईला भेटलेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रोडक्ट आपने, मला विचारलं की आपने प्रोडक्ट कौन सा लिया है. मी बोललो असं असं सेल्फी स्टिक घेतली आहे म्हणजे ट्रायपॉड टाईप. तर मी बोललो आता नवीनच आहे म्हणजे वर्षभर झाले. तर ते म्हणलं की एक नंबर प्रोडक्ट लिया है आपने और इसका बिल्ड क्वालिटी भी अच्छा है. सारे जो इन्फ्लुएंसर ब्लॉगर लोग हैं तो ये इनको मैं वही रेफर करता हूँ जो भी मेरे शॉप में आता है. तर ह्याचं मी तुम्हाला लेंथ दाखवतो. हे ओपन करायला थोडं लूज करावं लागतं, इथे टाईट असलं की थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं हे. तर हे असं स्टँड आहे, ह्याच्यावरती जर मी हे केलं तर हे तर इकडनं तर मी असं ओपन केलं याला, तर ह्यानी इथे आपण मोबाईल लावू शकतो. इथे तर मी मोबाईल लावेल आणि ह्याला जर असं केलं तर जो माझा मोबाईल असेल, ठीक आहे, आता असं केलं मोबाईल जो हे केलेला असेल तर अशा प्रकारे मोबाईल जो आहे माझा ब्लॉग मी रील पण बनवू शकतो. तर हा याचा एक ॲडव्हान्स पॉईंट आहे की आपण याला रिमोटचा नाही, रिमोटचा पण सेम प्राईसला होता, पण रिमोटचा मी घेतला नाही कारण की तो जरा जास्तच मोठा होता. आणि हा कसा आहे बॅगेत राहू शकतो, जास्त मोठा असला की त्याला बॅगेत कॅरी करणं जरा इझी नसतं. तर याची लेंथ तुम्हाला मी दाखवतो ओपन करून. हा पूर्ण ॲल्युमिनियमचा आहे, 4 फुटापर्यंत याची लेंथ जाते. तर आपल्याला आता लालबाग वगैरे जे आगमन असतील लालबागमध्ये परेलचा राजा वगैरे, तर ते आपण जर लांब असू तर याला असं कॅरी केलं आपण ते एकदम उपयुक्त ठरेल. आणि गेल्या वर्षी मला याची कमी भासत होती, यावर्षी घेणार होतो लवकर पण थोडा वेळ लागला, पण आपल्याकडे चांगली गोष्ट आलेली आहे. तर हेच मी सांगेल, ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही CSTला फोर्टला जाऊ शकता आणि तिथे भरपूर दुकानं आहेत. मी विचारलेले, त्यांच्याकडे थोडे एक्सपेन्सिव्ह होते. कसे आहे की आता ही गोष्ट ट्रेंडिंगला चालू आहे सगळीकडे, तर ह्याची जी गोष्ट ट्रेंडिंगला असते त्याचा भाव वाढतो. तर यांच्याकडे थोडा मी ऑनलाईन पण बघितलं तर ऑनलाईन 2000ला होतं, तर आपल्याला यांच्याकडे थोडं कमी भेटलं. ठीक आहे, प्राईस रेंज मी सांगत नाही आहे, तुम्ही स्वतः चेक करा. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही एक प्राईस सांगितली आणि आम्हाला एक भेटली. तर तुम्ही ऑनलाईन बघा आणि ऑफलाईनला घ्यायला जाईल तेव्हा चेक करा. आणि भरपूरच चांगला प्रोडक्ट आहे. आता उद्यापासून याची सुरुवात होते कारण की उद्यापासून आपले लालबाग साईडला परेल वर्कशॉपपासून आगमन आहे. उद्या आगमनाला, पहिल्या आगमनाला जाणार आहे, तर याचं गणपती बाप्पाच्या नावाने पहिला उद्या याची सुरुवात करणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या तुमचा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू.